सर्वांना नमस्कार आणि प्लंबिंग ट्रेडवरील या सत्रामध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिमेंट मोर्टार आणि आरसीसी वेगवेगळ्या प्रमाणात तयार करणार आहोत, जेणेकरून विविध उद्देशांसाठी आणि डॅम्प प्रूफिंगसाठी हे कामास येईल. या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकाल: विशिष्ट मिश्रणासाठी मोर्टार घटक तयार करणे, मोर्टार मॅन्युअली मिसळणे, योग्य सुरक्षा खबरदारी पाळणे, भिंती, छत आणि छप्परांचे खराब झालेले भाग दुरुस्त करणे, मजल्यावरील ओलसरपणा दुरुस्त करणे, सिंक बेड दुरुस्त करणे. सर्वप्रथम आपण विविध उद्देशांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात सिमेंट मोर्टार आणि आरसीसी तयार करणार आहोत. यासाठी आवश्यक साहित्य आणि साधने या प्रकारे आहेत: स्पॅड 1, बकेट 1, मग 1, मेजरिंग बॉक्स 1, मोर्टार पॅन 1, मॅसन ट्रॅव्हल, GI शीट्स प्लॅटफॉर्मसाठी, सिमेंट 1 बॅग, वाळू 5 बॅग, पाणी गरजेनुसार. चला आता आपण प्रक्रिया सुरू करूया. मिक्सिंग करायची जागा समतल करा. समतल जमिनीवर पुरेशा प्रमाणात GI शीट ठेवा. आवश्यक प्रमाणात वाळू आणि पाणी मिसळण्याच्या क्षेत्राजवळ आणा. मेजरिंग बॉक्स वापरून वाळू मोजा आणि एक ढीग ओता. सिमेंट पिशवी वाहतूक करा आणि वाळूच्या ढिगाऱ्यावर ठेवा. सिमेंटची पिशवी कापून घ्या. सिमेंट ओता आणि वाळूवर समान रीतीने पसरवा. या प्रक्रियेदरम्यान घ्यायची महत्त्वाची खबरदारी: नेहमी डस्ट मास्क घाला. गळती रोखण्यासाठी आणि सिमेंटची कार्यक्षम हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी पिशवीला इजा न करता सिमेंटच्या पिशव्या कापणे आवश्यक आहे. सामग्रीचे मिश्रण कोरडे करण्यासाठी कुदाळ वापरा. एकसमान होईपर्यंत रंग प्राप्त झाला आहे हे दर्शवते की घटक योग्यरित्या मिसळले गेले आहेत. मोर्टारची योग्य सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी पाण्याच्या सिमेंट प्रमाणानुसार पुरेसे पाणी घाला. ढिगाऱ्याच्या बाहेर पाणी वाहत नाही याची खात्री करण्यासाठी पटकन मिसळा. उरलेले पाणी मग वापरून ओता आणि एकाच वेळी मिसळणे सुरू ठेवा. पाणी घालण्यासाठी क्युरिंग पाईप वापरू नका. मोर्टारची सुसंगतता एकसमान होईपर्यंत मिसळत रहा. अतिरिक्त पाणी टाकल्याने मिश्रण पातळ होईल. मिक्सिंगच्या 30 मिनिटाच्या आत मोर्टार वापरा. आता घटक मोजण्यासाठी मेजरिंग बॉक्सचा वापर करा. यासाठी आवश्यक साधने आणि साहित्य अशी आहेत: मेजरिंग बॉक्स वापरून घटक मोजा. मेजरिंग बॉक्स कामाच्या क्षेत्राजवळ आणा. मोर्टार पॅन वापरून मेजरिंग बॉक्स भरा. बॉक्स भरल्यानंतर अतिरिक्त वाळू काढण्यासाठी ट्रॉवेल वापरा. प्रक्रियेदरम्यान घ्यायची खबरदारी: बॉक्स भरल्यावर घटक आत स्थिरावले आहेत याची खात्री करण्यासाठी तो हलवा. वाळू उचलण्यासाठी आणि ओतण्यासाठी 2 लोकांची गरज असते, जे मेजरिंग बॉक्सच्या दोन्ही बाजूंना हँडल धरू शकतात. आता सिमेंट मोर्टार मिक्स करायला शिकूया. वॉटरटाईट प्लॅटफॉर्म वापरून मोर्टार मिसळा. लहान प्रमाणांसाठी MS ट्रे आणि मोठ्या प्रमाणांसाठी GI शीट वापरा. आवश्यक प्रमाणात वाळू आणि सिमेंट मिक्स करा आणि त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरवून आणि मिश्रणाचा रंग सारखा दिसेपर्यंत शॉवेल वापरा. कोरडे घटक
चांगले मिसळले आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांना विरुद्ध दिशेने फिरवून मिसळा. मग एक ढीग तयार करा. ढिगाऱ्याच्या मध्यभागी एक जागा तयार करा. मग वापरून मिक्स करत असताना आवश्यक प्रमाणात पाणी टाकत राहा. पाणी सिमेंट प्रमाणानुसार पाणी टाकण्याची खात्री करा. साधे काँक्रीट आणि RCC तयार करण्यासाठी हीच पद्धत वापरावी. काँक्रीट तयार करताना खडबडीत घटक जोडले गेले पाहिजेत. RCC किंवा प्रबलित सिमेंट काँक्रीट मिश्रणाचे प्रमाण प्रकल्पाच्या संरचनात्मक आवश्यकता आणि वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. तथापि RCCसाठी सामान्य मिश्रण गुणोत्तर 1:2:4 आहे. म्हणजे 1 भाग सिमेंट, 2 भाग बारीक वाळूसारखे घटक आणि 4 भाग खडबडीत घटक जसे रेवल किंवा क्रश खडी. आता आपण डॅम्प प्रूफिंगबद्दल जाणून घेऊया. या कार्याच्या शेवटी आपण सक्षम व्हाल भिंती, सीलिंग आणि छप्परांचे खराब झालेले भाग दुरुस्त करणे, मजल्यावरील ओलसरपणा दुरुस्त करणे, सिंक बेड दुरुस्त करणे. यासाठी आवश्यक साहित्य आणि साधने असे आहेत. जॉइंटर्स 1, बॉलपिन हतोडा 1, वुडन फ्लोट 1, मोर्टार पेन 1, मॅसन ट्रॅव्हल 1, कोल फ्लॅट चिझल 1, स्ट्रेट एज 1, स्पिरिट लेवल 1, चिपिंग हॅमर 1, सिमेंट गरजेनुसार, वाळू गरजेनुसार, खडी गरजेनुसार, डांबर गरजेनुसार, ॲल्युमिनियम शीट्स गरजेनुसार, कॉपर शीट्स गरजेनुसार, लीड शीट्स गरजेनुसार, बिटुमिनस फेल्स्ट गरजेनुसार, MS रॉड्स गरजेनुसार. या कामासाठी लागणारी योग्य हँड टूल्स आणि सामग्री निवडा. दरवाजाच्या चौकटी, खिडक्या, सॅनिटरी जॉइंट्स आणि पावसाच्या पाण्याच्या आउटलेटची तपासणी करा. रिच सिमेंट मोर्टार वापरून भिंतीतील तडे व्यवस्थित प्लॅस्टर करण्यात आले पाहिजेत. बाथरूम पाईप जॉइंट्सचे खराब झालेले भाग ओळखले पाहिजेत. खराब झालेल्या पाईप्सची गळती दुरुस्त करून आणि योग्य सामग्री वापरून त्यांचे पुन्हा पॅक करून दुरुस्त केले गेले पाहिजे. टेरेसवर पाणी साचू नये म्हणून ओलसर भाग कापले पाहिजेत. ड्राय रिच मोर्टार लागू केल्यानंतर वॉटरप्रूफिंग कंपाऊंडचा वापर भागाला प्लास्टर करण्यासाठी केला पाहिजे आणि पातळी तपासली गेली पाहिजे. गंजलेले किंवा खराब झालेले पाईप किंवा जॉइंट्स काढून टाकावेत आणि त्या जागी नवीन पाईप्स किंवा जॉइंट्स लावावेत. किचनमधील सिंक, वॉश बेसिन, वॉशिंग मशीन, बाथटब आणि आउटलेट ड्रेनमधील गळती ओळखली पाहिजे. ही गळती उपकरणे बदलून किंवा पांढरे सिमेंट वापरून ठीक करावी. ओव्हरहेड RCC पाण्याच्या टाक्यांमधील भेगा तपासल्या पाहिजेत आणि या भेगांमध्ये लोखंडी रॉडचा तुकडा ठेवला पाहिजे. या भेगा पडलेल्या भागांना प्लास्टर करण्यासाठी रिच सिमेंट मोर्टार आणि वॉटरप्रूफिंग कंपाऊंड वापरावे. सॅनिटरी फिटिंग्समधील जॉइंट्समधील जुने झालेले पांढरे सिमेंट काढून टाका. सॅनिटरी फिटिंग्समध्ये नवीन पांढरे सिमेंट जॉइंट्सला लावावे. कन्सील्ड पाण्याच्या पाईपलाईनची गळती ओळखली पाहिजे. बदलून नवीन पाईपलाईन्स टाका आणि त्याला रिच सिमेंट मोर्टार वापरून प्लास्टर करा. गळती ओळखण्यासाठी बाथरूमच्या मजल्यावरील टाईल्स, टॉयलेटच्या मजल्यावरील फरशा तपासा. डांब, ॲक्वाप्रूफ आणि व्हाईट सिमेंट वापरून नवीन टाईल्स आणि प्लास्टर जॉइंट्स बदलून तुटलेल्या टाईल्स बदला. या व्हिडिओमध्ये आपण काय कसे करावे याबद्दल चर्चा केली. विशिष्ट मिश्रणासाठी मोर्टार घटक तयार करणे, मोर्टार मॅन्युअली मिसळणे, योग्य सुरक्षा खबरदारी पाळणे, भिंती, सीलिंग आणि छप्पराचे खराब झालेले भाग दुरुस्त करणे, मजल्यावरील ओलसरपणा दुरुस्त करणे, सिंक बेड दुरुस्त करणे. आशा आहे की तुम्हाला हे सत्र स्पष्टपणे समजले असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.